दात किंवा दाढेला लागलेली कीड पूर्णपणे ठीक होईल. तोंडाचा घाण वास येणे, दातांचा पिवळेपणा, हिरड्यावरील सूज, दातातून रक्त येणे अशा प्रकारच्या सर्व ओरल प्रॉब्लेम्सवरती हा उपाय तुम्हाला खूपच कामी येणार आहे. एकही रुपया खर्च न करता घरातील सर्वात काही महत्त्वाच्या वस्तू वापरून तुम्ही ना या दुखण्यापासून, या त्रासापासून कायमची सुटका मिळवू शकता. एकदा करून बघा, तुम्हाला खूपच छान रिझल्ट मिळेल. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. चला तर यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूयात. तर बघा, इथे मी घेतलेलं आहे कारलं. इथे आपल्याला कारलं वापरायचं आहे, मेन इन्ग्रेडियंट आहे आणि त्यासोबतच तुम्हाला याचा भयंकर रिझल्ट मिळणार आहे. अगदी घरगुती उपाय आहे, नैसर्गिक आहे, कोणतेही साईड इफेक्ट नाहीत. स्वच्छ कारलं अगोदर धुवून घ्यायचं, त्यानंतर त्याला खिसणीने खिसायचं, म्हणजे त्याचा जो वरचा भाग आहे कारल्याचा तो आपल्याला काढायचा आहे. अशा प्रकारे खिसून घ्यायचा आहे. आता कारल्याचा आतमधला जो भाग आहे ना, म्हणजे पांढरा किंवा त्याच्या बिया, त्या काही आपल्याला वापरायच्या नाहीत, पण कारल्याचा जो हिरवागार भाग आहे तो आपल्याला असा काढून घ्यायचा आहे. पूर्ण कारल्याला मी असं खिसून घेत आहे. वरचा तुम्ही बघू शकता, जो हिरवा भाग होता तो सहज निघतो. अगदी याला खिसल्यानंतर खूप छान बारीक अशी पेस्ट याची होते आणि खूप जास्त रस असतो कारल्यामध्ये. त्याला खिसल्यानंतर आपल्या लक्षात येतं. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल. आता जसं की तुम्ही बघू शकता, कारलं इथे मी मीडियम साईजचं घेतलेलं आहे. मोठं छोटं कारलं घेऊ शकता, 1-2 घेऊ शकता, तुमच्यानुसार तुम्ही याला कमी जास्त बनवू शकता. यानंतर ना इथे बघा, आता कारल्याची पेस्ट अशी 2 चमचे साधारण झालेली आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे. हळद अगदी गरजेची आहे. हळद जसं की आपल्या सर्वांनाच माहीत आहे, कोणत्याही दुखण्यावरती रामबाण उपाय आहे. अँटीसेप्टिक म्हणूनही वापरता येते. त्यासोबतच याचे भरपूर अजून फायदे आहेत. त्यामुळे हळद चिमूटभर टाकायची. त्यानंतर याला चांगलं मिक्स करून घ्यायचं हळदीला. आणि ना त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे कापूर. कापूर जे आहे ना, तर ते बघा, अगदी चिमूटभर कापूर लागणार आहे. तुम्हाला जर खूप जास्त दाढ किडली असेल आणि दुखत असेल ना, तर कापूर नक्की वापरा. बाकी जसं दात पिवळे आहेत किंवा हिरड्यावर सूज आहे, तर त्यासाठी कापूर नाही वापरला तरी चालतो. पण किडलेल्या दात किंवा दाढेसाठी तुम्हाला ना कापूर हा वापरलाच पाहिजे. थोडासा चिमूटभर टाकून याला चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं. आता हे जे इन्ग्रेडियंट आहेत तुम्ही जर बघितलं तर अगदी घरामध्ये सहज मिळतात. खर्च तर नाहीच, त्यासोबत फायदा डबल आहे. पण यामध्ये ना, आता जसं तुम्ही कारल्याला खिसून घेतलं तर त्यामध्ये खूप रस असतो, पाणी असतं कारल्याचं खूप जास्त. तर ते अगोदर आपल्याला संपवायचं आहे. तर त्यासाठी गॅसवर तवा मी लोखंडी अगोदरच गरम करण्यासाठी ठेवला होता. लोखंडी भांडं वापरा, म्हणजे अजूनच याचा फायदा होतो. जसं इथे लोखंडी तवा, कढई, असं काही पॅन वगैरे तुम्ही वापरू शकता. आता अगोदर याला ना गरम तव्यावरती टाकून चांगलं हलवून घ्यायचं, जेणेकरून यामधील जे मॉइश्चर आहे, पाणी आहे, ओलावा आहे, तो पूर्णपणे असा निघून जाईल. सतत याला असं हलवत राहायचं. म्हणजे बघू शकता, कोरडं आता ही पेस्ट झालेली आहे. ही पेस्ट अशी कोरडी व्हायला लागली की यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे एरंडीचं तेल. एरंडीचं तेल साधारण चमचाभर टाकायचं. पेस्ट आपण जेव्हा कोरडी केली, अगोदर 2 चमचे होती, पण कोरडी केल्यानंतर 1 चमचा अशी झाली. त्यानंतर 1 चमचा एरंडीचं तेल मी यामध्ये टाकलं. एरंडीचं तेल टाकल्यानंतर याला तव्याला चिटकू द्यायचं नाही. याला सतत असं आपल्याला हलवायचं आहे, जेणेकरून काय पूर्ण पेस्ट वापरात येते आणि चांगलं व्यवस्थित हे बनतं. जसं की आता बघू शकता, यामध्ये तेल खूप जास्त 1 चमचा टाकलं की बबल्स झाल्यासारखं होतं, डबल झाल्यासारखं होतं. तर असंच आपल्याला हलवायचं आहे. सतत याला हलवल्यानंतर जसं की पेस्ट यामधील थोडी थोडी अशी म्हणजे गरम व्हायला लागते. थोडासा कलर याचा बदलतो. जसं आता तुम्ही बघू शकता, पेस्टचा पूर्ण कलर बदललेला आहे. थोडासा ब्राऊन कलरची ही झाली की गॅस आपल्याला बंद करायचा आहे. याला खूप जास्त आपल्याला करपवायचं किंवा जाळायचं नाही. आता यानंतर ना, आता गॅस मी बंद केला, पण याला आपल्याला एका वाटीमध्ये काढायचं आहे. जसं आता तुम्ही बघू शकता, पेस्ट पूर्ण वेगळी झालेली आहे, तेल पूर्ण वेगळं झालेलं आहे. तर असंच आपल्याला हवं आहे. जोपर्यंत असं हे दोन्ही वेगवेगळं होत नाही तोपर्यंत याला गरम करायचं आणि त्यानंतर एका वाटीमध्ये काढायचं. आता तेल आणि हे एका वाटीमध्ये मी काढलेलं आहे. जसं आता हे खूप कमी क्वांटिटी आहे, तर तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचं आहे, तर तुम्ही त्यानुसार कारल्याचं प्रमाण, तेलाचं प्रमाण वाढवू शकता. आणि यानंतर ना, आता वाटीमध्ये मी पूर्ण तेल पेस्ट काढलेली आहे. आपल्याला हे ना गाळायचं आहे. गाळायचं कसं, तर बघा, तेल खूप कमी आहे ना, त्यामुळे काय करायचं, एक छोटी वाटी घ्यायची, गाळणी घ्यायची आणि त्यानंतर त्यामध्ये टाकून याला थोडं दाबून प्रेस करून पूर्ण तेल काढायचं. फक्त याला जास्त थंड होऊ देऊ नका. जास्त थंड ही जर पेस्ट आपण यामध्ये तेलामध्ये ठेवली ना, तर काय होतं, पूर्ण तेल परत ही पेस्ट शोषून घेते. त्यामुळे थोडं गरम असतानाच याला आपल्याला असं गाळून घ्यायचं आहे, जेणेकरून पुरेपूर आपल्याला तेल मिळेल. आणि जसं की तुम्ही बघू शकता, कारल्याच्या रसाचं तेल आपण तयार केलेलं आहे, जे की आपल्याला खूपच चांगला रिझल्ट देणार आहे. तर तोपर्यंत आपण याला थोडंसं बाजूला ठेवूयात.
आणि त्यानंतर आपल्याला एक वाटी घ्यायची आहे। वाटीमध्ये आपण छोटा अर्धा चमचा टाकलेला आहे गाईचं तूप। घरचं गाईचं तूप असेल तर अजूनच उत्तम, किंवा बाहेरचं गाईचं तूप असेल तरी चालतं। छोटा चमचा तूप टाकायचं, त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आणि त्याला व्यवस्थित आपल्याला फेटून घ्यायचं, क्रीमी बनवायचं, हलवून घ्यायचं, जसं की तुम्ही बघू शकता। त्यानंतर इथे आपल्याला घ्यायची आहे अद्रक स्वच्छ धुवून घ्यायची, त्यानंतर त्याला खिसायचं, यामध्ये टाकून चांगलं व्यवस्थित खिसून घ्यायचं। खिस आपण यामध्ये टाकला तरी चालतो, पण जर लहान मुलांना हे देत असाल ना तर अद्रकचा रसच फक्त यामध्ये टाका। म्हणजे काय होतं ना, खिसल्यानंतर याचे जे पार्ट आहेत ना, म्हणजे हे कण आहेत ना थोडे खिसलेले, तर ते यामध्ये मध्ये मध्ये येतात, तर ते लहान मुलं नको म्हणतील याला। त्यामुळे काय करायचं, अद्रक किसून घ्यायची आणि त्याचा रस यामध्ये टाकायचा, पेस्ट नाही टाकली तरी चालतं। त्यानंतर 2 थेंब मी यामध्ये कोकोनट ऑइल टाकलेला आहे। कोकोनट ऑइल टाकणं ऑप्शनल आहे, पण आपल्या दातांसाठी खूप चांगलं असतं कोकोनट ऑइल। एकदा वापरून बघा, सिंपल कोकोनट ऑइल आणि त्यामध्ये थोडंसं तुरटी टाकून जरी दातावरती चोळलं ना तरी चालतं। त्यानंतर यामध्ये मी थोडंसं चिमूटभर मीठ टाकलेलं आहे। याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे, फेटून घेतल्यासारखं करायचं। त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे टूथपेस्ट। जे बी तुम्ही कोणत्या पण ब्रँडचं रेग्युलर ब्रश करण्यासाठी वापरता ते टूथपेस्ट घ्यायचं आणि यामध्ये टाकून चांगलं मिक्स करायचं। याने बघा काय होतं ना, पूर्ण आपण व्यवस्थित हे मिक्स केल्यानंतर ना अशी एक पेस्ट तयार होते। आता यामध्ये हे बिना टूथपेस्ट टाकताही तुम्ही वापरू शकता। यामध्ये आपल्याला टूथपेस्ट टाकायची अशी काही गरज नाही, पण जसं लहान मुलं आहेत तर असंच ते घेणार नाहीत, त्यामुळे ना टूथपेस्ट टाकलं तर अजूनच हे व्यवस्थित ते वापरू शकतात, आपल्यालाही थोडी चव लागते। तर आता त्यानंतर ब्रशवरती मी याला घेतलेलं आहे। कसं वापरायचं काय मी वापरून दाखवणार आहे। त्या अगोदर बघा, आपण जे कारल्याचं तेल बनवलं होतं ना, तर ते आपण इथे घेतलेलं आहे। कापसाचे गोळे करायचे 1-2 आणि हे गोळे या तेलामध्ये भिजवायचे। हे तेल तुम्ही भरपूर असं बनवून ठेवू शकता बाहेरच, फ्रीजमध्ये काही असं ठेवायची गरज नाही। एखाद्या स्वच्छ बॉटलमध्ये, म्हणजे जेव्हा पण तुम्हाला त्रास झाला ना हे तेल काढायचं आणि कापसाच्या गोळ्यावरती लावून याला वापरायचं। कसं वापरायचं काय ते आपण बघणारच आहोत। त्या अगोदर बघा, मी छान या तेलामध्ये हे गोळे भिजवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर टूथपिक घ्या, काडीपेटीची काडी घ्या, त्यावरती आपल्याला हे असं लावायचं आहे, म्हणजे हे कापसाचा गोळा असा लावून घ्यायचा। आणि आता अगोदर आपण ब्रश कसा करायचा ते बघूयात। सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही रेग्युलर 2 टाइम ब्रश करण्याची सवय लावा, अर्ध्यापेक्षा जास्त ओरल प्रॉब्लेम्स तुमचे दूर होतील। आणि त्यासोबतच ना इथे बघा, आता या पेस्टने ना तुम्ही महिन्यातून 1 वेळा 2 वेळा जरी ब्रश केला ना तरी कधी भविष्यात तुम्हाला काही त्रास होणार नाही, असा हा उपाय आहे। आणि खूप जास्त अगोदरचाच त्रास असेल तर आठवड्यातून 1 वेळा का होईना या पेस्टने तुम्ही जरूर ब्रश करा, तुम्हाला खूप चांगला रिझल्ट मिळेल। आणि त्यासोबतच जसं आता फक्त असं नाही की ब्रशवरती फिरवायचं, सर्व दात सगळीकडून चांगले स्वच्छ झाले पाहिजेत। बऱ्याच वेळा दात स्वच्छ होत नाहीत आणि त्यामुळे आजार आपल्याला दातांचे दिसून येतात। आता हे जे आपण कापसाचा गोळा तयार केलेला आहे ते थोडंसं तेल आपल्या जिथे दात किंवा दाढ किडलेली आहे त्यावरती असं लावायचं, म्हणजे कसं आराम मिळतो। किंवा हा कापसाचा गोळा 2 मिनिट दाढेखाली धरलात तरी चालतो। काही प्रश्न असतील तर कॉमेंटमध्ये विचारा। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।